नमस्कार मित्रांनो, तारीख होती 24 एप्रिल 2026ची. लगभग रात्रीचे 11 वाजलेले होते. आदित्य नावाचा 16 वर्षांचा तरुण पोरगा जो की 10वीमध्ये शिक्षण घेत होता, तो मावशीच्या घरी होता. त्यावेळेला त्याची मावशी रूममध्ये झोपलेली होती. रात्रीचे 11 वाजता याच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, आदित्य त्याच्या मावशीच्या रूममध्ये गेला आणि म्हणला की माझी इच्छा झाली. आता त्याच्या मावशीला वाटलं की पोराला भूक लागली असेल, त्यामुळे ती उठली, किचनमध्ये गेली, मॅगी बनवली आणि आदित्यला दिली. आदित्य म्हणला मला भूक नाही लागली. ती म्हणली मग काय पाहिजे आहे, मला ते करायचं आहे. आता तिला वाटलं गेम वगैरे खेळायचं असेल, त्यावेळेला ती गेम चालू करून देते. पण आदित्यला म्हणतो की मला हे पण नाही पाहिजे, मला तू आणि काका रात्री जे करताय ते तुझ्यासोबत करायचं आहे. आता हिला समजायला थोडा वेळ लागतो, पण ज्या वेळेला समजतं त्यावेळेला ते आदित्यची मावशी त्याच्या कानाखाली लावते आणि म्हणते की तू काय बोलतोय, तुला याचा अंदाज आहे का, नेमकं काय चालू आहे तुझ्या डोक्यात आणि तुला हे असलं कोणी सांगितलं. आदित्य म्हणला की मला काय सांगू नको, मला ते करायचंच आहे तुझ्यासोबत. मावशी त्याला त्या ठिकाणी रागवते आणि त्याला त्या ठिकाणाहून रूममधून काढून देते. तो आदित्य जो आहे तो रूममधून निघून जातो, पण काही वेळानंतर परत येतो आणि त्याच्या मावशीसोबत तो जबरदस्ती करू लागतो. आता हे सगळं बघून त्याची मावशी ओरडू लागते, पण तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या मनामध्ये वासनेचं एवढं मोठं भूत आलेलं होतं की तो आता कसल्याही शक्तीसोबत लढायला तयार होता. त्या रात्री त्याने जे केलं त्याच्या मावशीसोबत ते खूप भयानक होतं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण स्टोरी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण नक्कीच करा मित्रांनो. तर चला घटनेची सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा रामप्रताप. या रामप्रतापचं वय साधारणतः 55 ते 60 वर्ष. याच्याकडे 2 पोरं होती, अजय आणि विजय नावाची. हा जो अजय होता तो साधारणतः 24 ते 25 वर्षाचा होता. विजय जो होता 23 वर्षांचा होता. आता पोरं मोठी होत होती. या रामपालकडे स्वतःचं एक कापड दुकान होतं. कापड दुकान असल्यामुळे गावामध्ये इज्जत होती, पैसा होता. गावातलं सगळ्यात मोठं कापड दुकान होतं. या रामपालकडे पैसा तर भरपूर होता. स्वतःची एक 5-50 एकर शेती होती. त्याच्यामध्ये उत्पन्न यायचं, त्याच्यातून याचं घर चालायचं. कापड दुकानातून येणारा पैसा जो होता तो कुठंतरी गुंतवायचा. अशा प्रकारे याचा आयुष्य चालू होतं. 2 पोरं, एक पत्नी आणि हा जो रामपाल आहे, असं चौघांचं सुखी कुटुंब होतं. पण एक दिवशी या रामपालच्या मनात विचार येतो की मी एकटा कुठं कुठं पळणार आहे, माझी पोरं पण पळतात, त्यांनाही त्यांच्या जोडीदाराची गरज आहे. त्याच्यामुळे हा जो रामपाल आहे तो विचार करतो की मोठा पोरगा अजय जो आहे त्याचं लग्न लावून द्यावं, म्हणजे कसं त्याला एक जोडीदार भेटेल, कामामध्ये एक जोडीदार भेटला तर चांगल्या प्रकारे पुढे चालेल व्यवसाय, असा विचार. रामपालने भरपूर चौकशी केली, इकडं चौकशी कर, तिकडं चौकशी कर, भरपूर ठिकाणची स्थळं आली, पण त्याला अजिबात पटत नव्हतं. पण काही दिवसानंतर त्याच्या एका दूरच्या नातेवाईकांनी याच्यासाठी स्थळ आणलं. ती पोरगी जी होती गावात राहणारी पोरगी, अनिता नाव तिचं होतं. ती दिसायला अतिशय सुंदर होती, चालाक होती, शिक्षण चांगलं झालेलं होतं. त्याच्यामुळे रामपाल जो आहे तो त्या अजयशी बोलून घेतो, म्हणतो की पटतंय का तुला. अजय म्हणला ठीक आहे चालेल, काय हरकत नाही, दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, अभ्यासात पण हुशार होती, पुढे चालून आपल्या दुकानाला ती चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल. रामपाल त्याच्या पोराचं म्हणणं ऐकतो आणि या दोघांचं लग्न फिक्स करून टाकतो. आता काही दिवसानंतर अनिता आणि या अजयचं लग्न झालं. अजय आणि अनिता चांगल्या प्रकारे नांदू लागले. ही जी अनिता होती ती आपलं दुकानात यायची, दुकानामध्ये हातभार लावू लागायची, व्यवसाय सांभाळत होती. आता काही दिवस गेल्यानंतर ती प्रेग्नेंट झाली. आता ती दुकानामध्ये यायचं कमी झाली. भरपूर दिवसातून रामपालच्या घरी कोणीतरी येणार होतं, नवीन पाहुणा, त्याच्यामुळे तोही तिची काळजी घेत होता. अजय काळजी घेत होता, तिचा धीर विजय तोही काळजी घेत होता. चांगल्या प्रकारे तिची काळजी घेतली जायची, कुटुंब चांगलं होतं. त्यामुळे ही जी अनिता आहे तिला भारी वाटलं की म्हणली की चांगलंच कुटुंब आहे. काही दिवसानंतर एक लहानसा मुलगा त्यांच्या घरी जन्माला आला. त्याचं नाव आदित्य ठेवलं. आदित्य आता सगळ्यात लहान होता. त्यांच्या कुटुंबामध्ये भरपूर दिवसातून कोणतरी आलेलं होतं लहान, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची, त्याचे लाड करायचे, अशा प्रकारचं चालू झालं होतं. त्यामुळे त्या आदित्यसोबत विषय असा झाला की हा जो आदित्य आहे सगळ्याचा लाडका बनलेला होता. त्याचा काका विजय, त्याच्या काकाला, त्याचा आजा रामपाल, त्याची आई, त्याचा बाप एवढे लाड करायचे त्याचे की त्याला कसलीही कमी पडू देत नव्हते. त्याने ज्याच्यावरती बोट ठेवल ती वस्तू त्याला मिळालेली असायची. आता या सगळ्या गोष्टीमुळे हा जो आदित्य आहे तो एकदम बिघडलेला पोरगा बनलेला होता. पहिलीत गेला, दुसरीत गेला, पण त्याच्या एवढं लक्षात आलं होतं की माझ्या एवढा श्रीमंत कोण नाही आणि माझ्या एवढा कोण लाडका नाही. त्याच्यामुळे तो शाळेत पोरांना मारहाण करायचा, कुणासोबत वाद करायचा. जसं जसं मोठं होत होता तसं तसं याचे हे सगळं कुठाने वाढतच चालले होते. आदित्य कोणाचंच ऐकत नव्हता. साधारणतः त्याचं वय पण आता वाढत गेल्यामुळं त्याला समजावणं पण शक्य नव्हतं. त्याच्यासाठी त्याच्या घरच्यांनी विचार केला की याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकावं. आता घरच्यांचा सगळ्यांचा विचार घेऊन आदित्यचा बाप त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकतो. अजय एक दिवशी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये जमा करून आला
की काही दिवसानंतर त्याचा फोन येतो. आदित्य रडत होता. त्यावेळेला त्याचा बापही रडू लागला आणि म्हणला की मी तुला लवकरच बोर्डिंग स्कूलमधून आणीन, फक्त काही दिवसाची वाट बघ. तो आदित्य ठीक म्हणतो त्याला आणि आपला तो त्या ठिकाणी अभ्यासाच्या नादी लागतो. आता हळूहळू याची ही बदमाशी होती ती कमी व्हायला लागली होती. बोर्डिंग स्कूलमध्ये त्याला कोणी लाड करणार नव्हतं. त्याच्यामुळे तो सुधारायला लागला होता. काही दिवसानंतर त्याचा बाप अजय त्याला घेऊन येतो घरी. घरी आल्यानंतर तो थोडाफार शांत झालेला होता, पण त्याच्या मनामध्ये एक राग होता. त्याचा राग आता पुढे चालून असा काही कांड करणार होता, जो की तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, या अजयचा जो लहान भाऊ होता विजय, त्याचंही लग्नाचं वय झालेलं होतं. त्यावेळेला हा रामपाल जो आहे तो विचार करतो की पोराचं आता लग्न करावं लागेल, एकटाच राहिला आहे, याच्यातून पार पडलो म्हणजे माझ्या आयुष्याचं सोनंच होतं आहे, असा विचार करून हा जो रामपाल आहे तो स्थळ शोधायला लागतो त्याच्यासाठी. पण भरपूर दिवस झालं स्थळ भेटत नव्हतं. त्यावेळेला या रामपालची मोठी सून आदित्यची आई अनिता त्या रामपालला म्हणते की तुम्ही स्थळ शोधताय ना भाऊजीसाठी, तर मी एक सुचवू का? तो रामपाल म्हणला की सुचव. ती म्हणली की माझी बहीण एक आहे बघा, तुम्हाला माहिती आहे? तो म्हणला हो आहे की, चांगली आहे, सुंदर आहे. त्यावेळेला ती म्हणली की माझ्या बहिणीचं आणि माझ्या धीराचं लग्न लावून दिलं तर? रामपाल विचार करतो की खरं आहे, तुझं खरं आहे, चांगल्या प्रकारे चांगलं होईल, चांगल्या प्रकारे लग्न जमेल. आणि आम्ही बघितलंय ना तुझ्यावरून की तुमच्या घरचे किती शांत मनाचे आहेत. त्यावेळेला हा रामपाल अनिताला म्हणतो ठीक आहे, तुझ्या वडिलाशी बोलून बघ. अनिता एक दिवशी तिच्या घरी जाते. अचानक घरी आल्यामुळे अनिताचे वडील म्हणतात की काय झालं? आता त्यावेळेला अनिता म्हणते की काहीच नाही, मी असंच आले होते. आता संध्याकाळी जेवण करायला बसल्यावर सगळं कुटुंब बसलेलं होतं त्या ठिकाणी. अनिता विषय काढते बापापाशी, म्हणते की माझा दीर माहिती आहे का तुम्हाला, विजय नावाचा? अनिताचा बाप म्हणला की हो एकदम भारी आहे म्हणला, एकदम शांत पोरगा आहे. त्यावेळेला ती अनिता म्हणते की माझं कुटुंब कसं आहे? तिचा बाप म्हणला एकदम शांत, एवढे दिवस तू त्या ठिकाणी आहे तुला माहितीच आहे. अनिता म्हणली मग माझ्या दिरासाठी स्थळ बघायला चालू आहे. तिचा बाप म्हणला की हो ठीक आहे, बरोबर आहे, पण त्यामध्ये काय करू शकतो? अनिता म्हणली की माझी जी बहीण आहे सुमन, तिचं आणि त्या विजयचं लग्न लावून दिलं तर आम्ही दोघे एकाच घरामध्ये होईल आणि चांगल्या प्रकारचं कुटुंब असल्यामुळे काही अडचण येणार नाही. त्यावेळेला अनिताचा बाप खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे, बरोबर आहे तुझं, चांगल्या प्रकारे दोघे एका ठिकाणी राहचाल, कुटुंब पण चांगलं आहे, ठीक आहे, तुझ्या सासऱ्याशी बोलून घे. अनिता म्हणली की त्यांनीच पाठवलंय मला. आता ज्या वेळेला अनिताचं असं बोलणं अनिताचा बाप ऐकतो त्यावेळेला तो हसायला लागतो आणि त्याच्या एवायला फोन लावतो. त्यावेळेला रामपाल फोन उचलतो आणि म्हणतो की ठीक आहे, आपण बोलणी वगैरे करून घेऊ. आता या दोन कुटुंबामध्ये विजयसाठी बोलणं चालू झालं होतं. आता या दोघांचं लग्न जमलं. सुनीता दिसायला सुंदर होती आणि तो विजय जो होता तो पण चांगल्या प्रकारे काम करत होता. त्याच्यामुळे या दोघांचं लग्न वगैरे फिक्स झालं. काही दिवसानंतर लग्न पण उरकून टाकलं. ती जी सुमन होती आता ती अनिताच्या घरी येऊन राहू लागली. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहत होती. आता हळूहळू या अनिताने तिची बहीण जी सुमन आहे तिला व्यवसाय शिकवायला चालू केली. आता दोघी बहिणी दुकानावरती जायच्या, परत यायच्या. दुसरीकडे हा जो आदित्य होता त्याच्या मावशीसोबत चांगल्या प्रकारे खुश राहू लागला होता, शांत होता. त्याची मावशीचा तो लाडका होता. आता तो आदित्य ज्याचा पण हट्ट करेल ती मावशी ते हट्ट पुरवायचीच. त्याच्यामुळे तो एकदम चांगल्या प्रकारचा लाडका बनलेला होता. मित्रांनो, असं करत करत 7-8 वर्षे गेली. हा जो आदित्य होता आता 9वीमध्ये गेलेला होता. 9वीमध्ये कमी मार्क आलेली होती, पण या आदित्यच्या मनामध्ये ना एक इच्छा होती की त्याला मोबाईल पाहिजे. तो त्याच्या बापाला म्हणून दाखवतो, पण त्याचा बाप म्हणतो की तुझी 10वी झाली नाही, तुला मोबाईल कसा देऊ, एकतर अभ्यासात एवढा ढ. त्यावेळेला त्याच्या मावशीला त्याची कीव येते आणि म्हणते की हे काम कर, तू जर 10वीमध्ये मला 70% पुढे मार्क पाडून दावली तर मी तुला मोबाईल माझ्याकडून स्वतः घेऊन देईल. त्यावेळेला आदित्य म्हणला मी 80% पाडतो, पण मला iPhone पाहिजे आहे. त्याची मावशी त्याला होकार देते. आता तो आदित्य त्याची मेहनत करायला लागतो. 10वीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करतो. 1 वर्ष गेल्यानंतर त्याचा रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर त्याला 85% मार्क पडलेली होती. तो त्याच्या मावशीपाशी जातो आणि म्हणतो की मावशी हे बघ 85% मार्क पडले, तू 70 मागितली होती, मला तर iPhone पाहिजे. त्याची मावशी त्याला एक iPhone घेऊन देते. त्या ठिकाणी त्यांच्या घरात कालवा होतो, कशाला दिला आहे, पण त्याची मावशी काय ऐकत नाही, लाडका होता म्हणून दिला घेऊन. आता हळूहळू हा जो आदित्य आहे तो मोबाईल घेऊन आपल्या शाळेमध्ये जाऊ लागला. त्या ठिकाणी त्याचे मित्र म्हणले की अरे वा iPhone, तर तू याचा काय वापर केला का नाही? आदित्य म्हणला वापर काय करायचा आहे? मित्र म्हणाले की अरे यामध्ये कसले मस्त मस्त व्हिडिओ आहे. त्यावेळेला त्याला अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आले. आदित्य ही जवान होता, पहिल्यांदा बघितली होती हे सगळं. आता एक प्रकारे आदित्यला सवयच लागली होती. हा घरी असू दे किंवा कुठेही असू दे कायम अश्लील व्हिडिओ बघत बसायचा, हस्तमैथून करायचा. याच्यामुळे याच्या डोक्यावरती परिणाम होऊ लागला होता. त्याला वाटत होतं की आपण पण असं करावं, आपली ही इच्छा होती असं करायची. आता त्याच्या मनामधल्या या इच्छामुळे त्याच्या मावशीसोबत कांड होणार होता. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल त्याला कसलीही जाणीव नव्हती. दुसरीकडे त्याची जी मावशी होती सुनीता, तिला अजिबात अजूनपर्यंत एकही मूल नव्हतं. ती विचार करायची की जाऊ द्या, मला आदित्य आहे, मुलासारखाच आहे, बहिणीचाच पोरगा, एकाच घरात राहतोय, आपण कशाला मूल पाहिजे. त्यामुळे तिनेही काही विचार केला नाही.
ती आपले त्या आदित्यचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायची. तारीख होती 24 एप्रिल 2026ची. या दिवशी आदित्यचा बाप, आदित्यचा आजा, आदित्यची आई, चुलता आता हे सगळे सुरतला जाणार होते दुकानाचा माल भरण्यासाठी. आदित्यच्या घरचे सगळे गेल्यानंतर घरामध्ये आता फक्त आदित्य आणि त्याची मावशी सुमनच राहिली होती. त्यावेळेला आदित्य त्याच्या रूममध्ये बसून रात्रीच्या 11 वाजता अश्लील व्हिडिओ बघत होता. त्या ठिकाणी त्याची इच्छा झाली, त्याची इच्छा होती की कोणासोबत करायचं. त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये विचार होतो की मावशी तर आहे इथंच, जी की त्याची काकी पण होती. त्यावेळेला तो तिच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो की मला करायचं आहे. माझी इच्छा झाली. त्याला मॅगी बनवून दिली नाही. गेम खेळायचा आहे म्हणला नाही. मग म्हणली काय करायचं आहे. आता त्यावेळेला हा आदित्य त्याच्या मावशीला म्हणतो की मला तुझ्यासोबत ते करायचं जो की काका करतंय. त्याची मावशी त्याच्या कानाखाली लावते आणि म्हणते की तुझी येऊ दे आई. त्यावेळेला तिला बघ मी काय नाव सांगते, तू काय माझ्यासोबत बोलतोय. आता हे सगळं ऐकून तो आदित्य घाबरला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. पण त्याला भीती वाटत होती की जर खरंच नाव सांगितलं तर माझी बदनामी होईल, मला मारतील. याच भीतीने तो उठला आणि त्याची मावशी झोपली का बघून उशी घेऊन तिच्या तोंडावरती दाबली आणि त्या ठिकाणी तिला संपवलं. त्याच्यानंतर तिच्यासोबत ते केलं त्याला ते करायचं होतं. ज्यावेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला शांत झाला. रूममध्ये जाऊन झोपला. सकाळी उठून त्याच्या आईला कॉल लावला आणि म्हणला की आई, मावशी दार उघडं नाही. आई म्हणली शेजारच्या कुणापाशी तर जा आणि दरवाजा तोडायला लाव. आदित्यनं तसंच केलं, दरवाजा तोडायला लावला. मावशी मेलेली होती. आता पोलिसांना फोन केला. त्या ठिकाणी शेजाऱ्यांनी डॉक्टर पण आले होते. त्यांनी चेक केलं तर संपलेले आणि हिच्यावरती कुणीतरी अत्याचार केलेले आहेत. आता या ठिकाणी पोलीस त्यांची शोध करू लागले. तोपर्यंत त्याचे घरचे सगळे आले होते. आदित्यला गळ्याला लावतात, रडायला लागतात. आदित्य पण रडायचं नाटक करत होता. पोलीस त्यांच्या मार्गाने शोध करत होते. आदित्यला विचारतात की कोणी आलं होतं का. आदित्य म्हणला नाही. मग आता हिच्यावरती अत्याचार कोणी केले. त्यावेळेला म्हणला मला काय माहीत नाही, मी झोपलो होतो घरामध्ये. पोलीस त्यांच्या पद्धतीने चौकशी करत होते पण काहीच अंदाज लागत नव्हता. 6-7 दिवस गेले तरीही काही अंदाज नाही लागल्यामुळे पोलीस शांत झाले होते. पण एक दिवशी हा आदित्य आंघोळ करत होता गरम पाण्याने. त्यावेळेला त्याच्या पाठीवरती काहीतरी ओरबडलेलं होतं. त्यामुळे त्याला पाणी पोळत होतं. त्याची आई बघते. त्यावेळेला त्याची आई विचारते काय झाले. तो म्हणला काय नाही, भिंतीला खरचटलं होतं. पण तिला वेगळं काहीतरी वाटतं. ती पोलिसांना बोलवते, विचारायला लावते. त्यावेळेला त्या पोलिसांच्या लक्षात येतं की याच्या पाठीवर तर नखाने ओरबडलेला आहे आणि ती सुमन आहे, तिच्या नखामध्ये पण कोणाचे तर DNA सापडले खरचटलेलं. त्यावेळेला पोलीस त्याला एका साईडला घेऊन जाऊन विचारू लागतात. त्यावेळेला तो काय बोलत नाही पण त्याला चांगल्या प्रकारे धमकी देतात. म्हणतात की तुझा आयुष्य खराब होईल, आम्ही तुला सोडणार नाही. त्यावेळेला तो खरं सांगू लागतो, मी असं असं केलं होतं आणि मला भीती होती की ती माझ्या आईला सांगेल म्हणून मी संपवलं. नंतर मी त्याच्यासोबत वाईट केलं. आता हे सगळं ऐकून त्या आदित्यची आई तर बेहोश झाली. त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. कमी वयाचा असल्यामुळे त्याला जेलमध्ये नाही टाकलं, बालसुधारगृहात टाकलं. पण पुढे चालून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल अशी आशा आहे. बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.